गूळ आणि दुधाचा वापर करून तयार केलेला महिनाभर टिकणारा खमंग खुसखुशीत आषाढ विशेष असा हा पदार्थ तुम्ही 100दा बनवला असेल, पण एकदा या वेगळ्या पद्धतीने जरूर ट्राय करा. त्यासाठी मोठ्या भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलं. बरं, आता हे पीठ मोजून घेताना कप, वाटी, ग्लास जे प्रमाण तुम्हाला योग्य वाटतं त्याने पीठ मोजून घ्यायचं. तर इथे मी 2.5 कप गव्हाचं पीठ घेतलं. कपामध्ये भरताना पीठ थोडं दाबूनच भरायचं. यामध्ये बेसन पीठ न वापरता वापरायचा आहे रवा. तर अर्धा कप रवा घेतला. रवा मात्र बारीकच वापरायचा. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटा तुकडा सुंठ, जायफळ, 3 हिरवी वेलची आणि 1 चमचा बडीशेप घालून घेतली. तुम्हाला हवं असेल तर जायफळ, सुंठ, वेलचीची पावडरसुद्धा घालू शकता, पण हा ताजा मसाला तयार करून घेतला की पदार्थ खायला चविष्ट लागतो. आता मिक्सरवरनं हे फिरवून घेतलं, पण कितीही नाही म्हटलं तरी ते थोडंसं जाडसरच राहतं, म्हणून चाळून घालायचं. आणि जाडसर जो काही चोथा आहे तो चहा पावडरमध्ये घालून रोजच्या चहासाठी तुम्ही हे वापरू शकता. त्यानंतर चिमूटभर मीठ घालायला मात्र विसरू नका. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. बरेच जण हा पदार्थ बनवताना बेसन पीठसुद्धा वापरतात, पण बेसन पीठ न वापरता आपण रवा वापरला आहे, त्यामुळेच पदार्थ छान असा खुसखुशीत होतो. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं, पण आज आपण गूळ न वितळवता हा पदार्थ एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप गूळ घालून घेतला. 1 कप गूळ आहे, त्यासाठी 3/4 कप म्हणजेच पाऊण कप दूध घेतलं. हे दूध रूम टेम्परेचरवरचं आहे. फार थंड किंवा गरम दूध वापरायचं नाही. मिक्सरच्या भांड्यामध्ये गूळ आणि दूध घातल्याबरोबर लगेचच यामध्ये 2 चमचे घालायचं आहे साजूक तूप. तूप वापरा किंवा तेलही वापरू शकता. आता मिक्सरवरनं हे फिरवून घ्यायचं. अगदी 1 मिनिटामध्ये बघा गूळही वितळला जातो आणि सगळे पदार्थ छान एकजीव होतात. त्यामुळे जर तुम्हाला हा पदार्थ अगदी पटकन बनवायचा असेल आणि चविष्टसुद्धा हवा असेल तर या पद्धतीने जरूर ट्राय करा. आता हे जरी आपण मिक्सरवरनं फिरवून घेतलं, पण चाळणीने गाळून घ्यायचं, कारण गुळामध्ये काही बारीक कचरासुद्धा असतो. त्यानंतर लगेचच हे पीठ भिजवून घ्यायचं. यासाठी वेगळं पाणी, दूध वापरण्याची गरज नाही. बरं, जर तुम्हाला दूध वापरायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही पाणी वापरू शकता. आता हे चांगलं मळून घ्यायचं. हाताने मळलं की पाण्याचा सुद्धा अंदाज येईल. अजून गोडसर हवं असेल तर 1/2 कप गूळ तुम्ही घालू शकता. पण जे काही साहित्य आणि प्रमाण आहे त्यामध्ये पदार्थ अगदी परफेक्ट तयार होतो आणि गोडसरसुद्धा. हे पीठ आपण व्यवस्थित भिजवून घेतलं. वरतून यामध्ये ना दूध घातलं आहे ना पाणी. जे काही पाऊण कप दूध घेतलं होतं आणि जे मिश्रण आहे त्यामध्येच ही कणिक व्यवस्थित भिजली जाते. थोडीशी घट्टसरच भिजवायची आहे. आता ही कणिक जरी भिजवून घेतली, पण ती झाकून ठेवायची, म्हणजे त्यामध्ये जो रवा घातला आहे तोही छान फुलला जाईल. अर्धा तास आपण हे असंच भिजत ठेवूया. अर्ध्या तासानंतर बघाल तर कणिक अजून थोडीशी घट्टसर सुद्धा झाली आणि पीठही छान मुरलं जातं. कणिक भिजवताना जर तुम्हाला वाटलं की फारच घट्टसर आहे, पिठाचा गोळा व्यवस्थित तयार होत नाही, तर त्यामध्ये 3 ते 4 चमचे दूध घाला किंवा पाणीसुद्धा घालू शकता. अन्यथा यामध्ये वरतून दूध किंवा पाणी घालण्याची अजिबात गरज नाही. आता याच्या लगेचच लाट्या बनवून घ्यायच्या आणि लाटून घ्यायच्या आहे. आतापर्यंत तुम्हाला अंदाज आलाच असेल की हा पदार्थ नेमका कोणता आहे. महाराष्ट्रातल्या 90% घरामध्ये आषाढामध्ये हा पदार्थ हमखास बनवला जातो. तो म्हणजे गुळाच्या कापण्या. यात कापण्या आज आपण वेगळ्या पद्धतीने, एकदम सोप्या पद्धतीने बनवल्या आहेत. नवशिके असाल, पहिल्यांदा जरी बनवणार असाल तरी 100% कापण्या अगदी परफेक्ट तयार होतील. थोडंसं लाटून घेतलं की वरतून त्यामध्ये खसखस घाला किंवा तीळसुद्धा घालू शकता. थोडंसं जाडसरच लाटायचं आहे, फार पातळ लाटायचं नाही. पातळ कापण्या तळल्यानंतर खूप कडक होतात, पण खुसखुशीत जर कापण्या हव्या असतील तर लाटताना थोडंसं जाडसर लाटून घ्यायचं आणि त्यानंतर लगेचच याच्या कापण्या कापून घ्यायच्या. लहान मोठ्या हव्या त्या आकारामध्ये तुम्ही या कापण्या कापून घेऊ शकता. अगदी पटकन तयार होतात. खायलाही चविष्ट आणि बनवायलाही सोप्या. खरं तर वर्षातून एकदाच येणारा हा सण आणि त्यामध्ये बनवल्या जाणाऱ्या या कापण्या पारंपरिक जरी रेसिपी असेल, पण यामध्ये दूध घातल्यामुळे त्या खायलाही चविष्ट लागतात. कापण्या बघाल तर अगदी परफेक्ट तयार झाल्या आहेत आणि इतपतच जाडसर हव्या, फार पातळ करायच्या नाही. आता या सगळ्या कापण्या आपण एकसोबतच तयार करून घेतल्या आणि लगेचच तळून सुद्धा घेऊया. पण तळताना तेल फार कडकडीत गरम करायचं नाही.
तेल हलकंसं गरम झालं की गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि लगेचच कापण्या तळून घ्यायच्या. कडकडीत तेलामध्ये जर कापण्या तळाल तर त्या आतून कच्च्या राहतील आणि वरतूनच त्या कडक होतील. कापण्या जशा तेलावर तरंगायला लागतात म्हणजेच त्या आतपर्यंत व्यवस्थित तळल्या गेल्या आहेत. त्यानंतर त्या एकसारख्या हलवून छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या. तळण्यासाठी कमीत कमी 4 ते 5 मिनिटं तरी लागतात. घाई गडबड करू नका, नाहीतर कापण्या आतून कच्च्या राहतील. एकदम खुसखुशीत आणि भरपूर लेयर्स असलेल्या अशा या गुळाच्या कापण्या एकदम सोप्या वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या. एकदा बनवा आणि महिनाभर खा. आषाढ स्पेशल ही रेसिपी. आजची ही कापण्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.